नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर पोलीस पदभरती 2026 याच्या विषयीची सगळ्यात मोठी अपडेटेड माहिती किंवा आनंदाची माहिती घेऊन तुमच्यासाठी पुन्हा आलोय। बघा काय सांगितलं जातं, तर पोलीस पदभरती 2026 नवीन आनंदाची बातमी, कारण या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात यावर्षी पदभरती केली जाणार आहे। मग त्यासाठी एकूण जागा किती असणार आहेत, अभ्यासक्रम काय असणार आणि त्याचबरोबर शारीरिक चाचणी याबाबतची माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। बघा काय सांगितलं जातं, तत्पूर्वी आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती एमपीसी द्वारे घेतली जाणारी संयुक्त गट क पूर्व परीक्षा याबाबतची तलाठी पदभरतीची स्पेशल फास्ट ट्रॅक बॅच आपण चालू केलेली आहे। 1 ऑगस्ट पासून याचे डेमो लेक्चर्स युट्यूब वरती तुम्हाला अवेलेबल असणार आहेत। तुम्ही जाऊन ते युट्यूब वरचे लेक्चर्स पाहून मगच तुम्ही काय करायचे असणार, तर या ठिकाणी आपले अकॅडमी मध्ये ही बॅच तुम्ही जॉईनिंग करू शकता। आता यामध्ये बघा काय सांगितलं जातं, तर तलाठी पदभरती एमपीसी पॅटर्न नुसार नवीन फास्ट ट्रॅक बॅच आपण सुरू केलेले आहे। यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर्स आपण काय करून देतो, तर अवेलेबल करून देतो। ही लेक्चर तुम्ही डाउनलोड करू शकताय, मल्टिपल टाइम पाहू शकताय, त्याचबरोबर नोट्स सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिल्या जाणार आहेत। डेली बेसिस वरती या ठिकाणी 2016-17 पासूनचे 2025 पर्यंतच्या क्वेश्चन पेपर विश्लेषणात्मक पद्धतीने सोडवून घेतले जातील। त्याचबरोबर मॅरेथॉन सुद्धा या ठिकाणी प्रत्येक रविवारी असणार आहे। प्रत्येक रविवारी वेगळा सब्जेक्ट घेऊन वेगवेगळे शिक्षक तुम्हाला मॅरेथॉन साठी या ठिकाणी अवेलेबल असणार आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून मॅक्झिमम सिलेबस काय केला जाईल, तर कव्हर केला जाईल आणि त्याचबरोबर तो सिलेबस शिकवून सुद्धा तुम्हाला दिला जाईल। बघा आपल्या या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती मार्गदर्शक शिक्षक भरपूर चांगल्या प्रमाणात असणार आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने सुद्धा काय करतात, तर शिकवतात। या ठिकाणी आपण काय घेणार आहे, तर पीवायक्यू क्वेश्चन सिरीज सॉल्व्ह करून घेणार आहे, तुम्हाला नोट्स अवेलेबल करून देणार आहेत। जर का तुम्हाला या ठिकाणी बॅच जॉईनिंग करायची असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि आजच आपली बॅच काय करा, तर पक्की करा। अजून सुद्धा 5 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकताय। ज्यांनी भरले नसतील तर त्यांनी फॉर्म भरून घ्या। तलाठी पदभरतीची ही स्पेशल बॅच जर का तुम्हाला 999 रुपयामध्ये काय करायचे असेल, तर जॉईनिंग करायची असेल तर दिलेल्या नंबरवरती स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून ही बॅच तुम्ही काय करू शकता, तर जॉईनिंग करू शकता। आणि जर का तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा डिस्काउंट हवा असेल तर फोन केल्यावरती KUL10 हे कुपन कोड सांगितल्यावरती तुम्हाला या ठिकाणी काय भेटून जाईल, तर डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल। चला बघा काय सांगितलं जातं, पोलीस भरती विषयीचे एक महत्त्वाचं अपडेट। महाराष्ट्र पोलीस पदभरती 2026 अंतर्गत 15,000 ते 16,500 हून अधिक रिक्त पदांची नवीन जाहिरात लवकरच अपेक्षित आहे। यामुळे प्रामुख्याने पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई आणि सशस्त्र पोलीस शिपाई पदांचा काय असणार, तर समावेश असणार आहे। पात्रता आणि वयोमर्यादा बघा, शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी पास असणं गरजेचं आहे। किमान 18 वर्ष त्याची काय असणार आहे बघा, तर 18 वर्ष ही वयोमर्यादा असणार आहे। कमाल वय खुला प्रवर्गासाठी 28 वर्षे आणि मागासवर्गीयांसाठी SC ST OBC यांच्यासाठी 33 वर्षापर्यंत शिथिलता असणार आहे। परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम यामध्ये बघा, पोलीस भरतीमध्ये प्रथमतः सगळ्यात अगोदर या ठिकाणी शारीरिक चाचणी होणार आहे। बघा शारीरिक चाचणीमध्ये पास होणाऱ्या विद्यार्थ्यांनाच मग लेखी परीक्षेसाठी बोलवलं जाणार आहे। फिजिकल टेस्ट यामध्ये बघा किती असणार आहे, यानंतर लेखी परीक्षा होणार आहे 100 गुणाची। मराठी व्याकरण 25 गुण, गणित बुद्धिमत्ता 25 गुण आणि सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी ओके ह्याच्यामध्ये 50 गुण असणार आहेत। असा 100 मार्काचा काय असणार आहे बघायचा, तर रिटन एक्झाम असणार आहे आणि फिजिकल टेस्ट किती असणार आहे, तर 50 गुणांची असणार आहे। फिजिकल टेस्ट किती गुणांची आहे, 50 गुणांची, 100 गुणांची नाही, लक्षात ठेवायचं आहे। ओके आता महाराष्ट्र पोलीस भरती ओके यामध्ये 2026 च्या लेखी परीक्षेमध्ये कोणकोणते सब्जेक्ट आहे, किती कालावधी असणार आहे, तर लक्षात ठेवायचं आहे कालावधी 90 मिनिटे म्हणजेच 1 तास 30 मिनिटांचा असणार आहे। परीक्षा ही बहुपर्यायी म्हणजेच MCQ टाइप असून त्यात 100 हून अधिक त्यामध्ये 100 प्रश्न 100 गुणांसाठी विचारले जाणार आहेत। यामध्ये नकारात्मक सिस्टीम असत नाही, म्हणजे निगेटिव्ह मार्किंग असणार नाही। चुकीच्या प्रश्नाच्या उत्तरासाठी कोणतेही मार्क काटले जाणार नाहीत। यामध्ये अंकगणित, गणित बुद्धिमत्ता 25 गुणांच्या साठी असणार आहे। ओके त्याच्यानंतर बघा बुद्धिमत्ता चाचणी 25 गुण,
मराठी व्याकरण 25 गुण, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी हे सगळं मिळून 25 गुण अशा प्रकारचा हा काय असणार आहे तर एमसीक्यू पेपरचा काय असणार आहे परीक्षेचा पॅटर्न असणार आहे, एक्झाम पॅटर्न असणार आहे. सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीवरती 25 गुण विचारले जातात. यामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तसेच महाराष्ट्राच्या संदर्भातील माहिती विचारली जाते. चालू घडामोडी ज्याच्यामध्ये बघा ताज्या राजकीय, क्रीडा, पुरस्कार आणि आर्थिक घडामोडी विचारल्या जातात. इतिहास भारताचा इतिहास असेल, विशेषतः महाराष्ट्राचा आधुनिक इतिहास असेल. भूगोल भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल, नद्या, जिल्हा, हवामान, वने इत्यादी. राज्यशास्त्र भारतीय संविधान, राष्ट्रपती, संसद आणि पंचायत राज व्यवस्था. सामान्य विज्ञान भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि आरोग्यशास्त्र. पोलीस प्रशासन महाराष्ट्र पोलीस दलाचा इतिहास, पदनिहाय रचना आणि मूलभूत माहिती या सगळ्याचा समावेश असणार आहे. ओके, सो येथील जी काय आगामी पोलीस पद भरती असणार आहे याच्यासाठी सुद्धा आम्ही लवकरच एखादी फास्ट ट्रॅक बॅच सुरू करतोय. आरामात पहा आणि नक्की पाहायला विसरू नका. त्याचबरोबर आता सध्या तुर्तास आपली तलाठीची जी काय असणार स्पेशल पद भरतीची फास्ट ट्रॅक बॅच असणार आहे ही अवेलेबल असणार आहे. जर का तुम्हाला या ठिकाणी ही बॅच जॉईनिंग करायची असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. त्याचबरोबर युट्यूबला सुद्धा तुम्ही या ठिकाणी डेमो लेक्चर पाहून काय करू शकताय तर ही आपली डबल ओ अकॅडमीची ई लर्निंग प्लॅटफॉर्मची जॉईनिंग करू शकताय. ओके, फक्त 999 रुपयांमध्ये ही बॅच असणार आहे. अशीच अपडेटेड माहिती घेऊन पुन्हा लवकर भेटू. धन्यवाद.